नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे. आणि मला वाटतं की आमचे नेते राहुल जे असतील, खरगे जे असतील, यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा, नेमकं काय घडलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या. विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार. तर यामधून काही चुकीची माहिती देखील दिली जाते. नाही, ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय. परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं, सैन्य दलाच्या पाठीमागे राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. ज्यावेळी सीज फायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं. आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं, त्याचे मुद्दे काय ते लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे. आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल. पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपानं बघितलेलं आहे. आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती. नाही, त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे, या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे. काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल, हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय या देशातल्या जनतेला कळतं. सैनिकांच्या सन्मानार्थ रॅली काँग्रेसने काढलेली आहे, मात्र भाजपचे काही मंत्री आक्षेपार्ह विधान करतात सैनिकांच्या. नाही, आता विजय शांतचं विधान बघितलं आपण, त्यांचा राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे. मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपची आहे. आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका.